नमस्कार. तुम्हा सगळ्यांनाच माहीत आहे की मुंबईमध्ये मराठी आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे आणि आंदोलनासाठी महाराष्ट्रातून जागोजागून हजारो, लाखो बांधव तिथे उतरलेले आहे. पण असं सुद्धा एक मीडियामध्ये दाखवलं आहे की मीडियावर दाखवत आहे की बऱ्याच ठिकाणी मराठी लोक हे घाण करून ठेवत आहे. आंदोलनाच्या नावाखाली जागोजागी कचरा पडलेला आहे, बॉटला पडलेल्या आहे खाली पाण्याच्या. आणि पण काल आणि आज सकाळी बऱ्याच अशा ठिकाणी सुद्धा समोर येत आहे की आपल्या मराठी बांधवांनी हातात झाडू घेऊन साफसफाईचे काम हाती घेतले आणि मुंबई साफ करायला सुरुवात केलेली आहे. हे दृश्य बघून खरंच एक आनंदाची गोष्ट आहे. कारण जिथे आपण आंदोलन करायला गेलो तिथं आपण स्वच्छता ठेवायलाच पाहिजे. त्याचबरोबर तिथल्या नागरिकांना सुद्धा कुठली असुविधा होऊ नये आपल्यामुळं याची तरी दक्षता घ्यायला पाहिजे. जसं तुमच्या आंदोलनाला जर यश मिळायचं असेल तर तिथल्या लोकांना आपल्या पाठीमागे उभं करून घेणं हे तेवढंच गरजेचं. म्हणजे मुंबईकरांना आपल्यामुळं कुठलाही त्रास होऊ द्यायचा नाही. तसंच राहिली गोष्ट जेवण खाण्याची. 2-3 दिवसाच्या पूर्वी जे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत होते की जे मराठी बांधवांसाठी सगळे हॉटेल्स, पाण्याच्या बॉटल्स सगळे बंद करून ठेवलेल्या होत्या. त्यांच्यासाठी म्हणजे अन्नाचा कुठलाही स्रोत नव्हता. मात्र 2 दिवसानंतर पूर्ण महाराष्ट्रातले गावोगावरून जे अन्नदान झालं किंवा जे शिदोऱ्या पाठवल्या गेल्या, हे खरंच एक ऐतिहासिक गोष्ट होती आणि ह्या इतिहासाच्या गोष्टीचा आम्ही इथे बसून साक्षात्कार घेत आहोत. हे खरंच मजेशीर होतं आणि अचंबित करणारं होतं की एक मराठी मागे मराठी माणूस कसा उभा राहतो. त्याचप्रमाणे एक अजून इतिहास घडवून दाखवा की जिथे तुम्ही म्हणजे आंदोलन करत आहे तिथल्या आजूबाजूच्या लोकांना आपल्यासोबत घ्या. आपली साफसफाई करा आणि असं करून दाखवा की इतिहास तुम्हाला अजून पुन्हा उद्गारेन किंवा आठवणीत ठेवेल. म्हणजेच काय की आंदोलन तर होईल आणि पाठोपाठ तुमचा इतिहास सुद्धा घडेल. तुमच्या ह्या आंदोलनासाठी खूप खूप शुभेच्छा आणि सरकार लवकरच नमेल असं मला तरी वाटते. आणि काळजी घ्या, आपल्या जीवाची काळजी घ्या, आपल्या लोकांची काळजी घ्या, आपल्या आजूबाजूला स्वच्छता ठेवा हीच विनंती. जय महाराष्ट्र.